काही निवडणुकांमध्ये तुमचे खासदार निवडून आले, तुमचे आमदार निवडून आले आणि निर्णायक संख्येने निवडून आलेले आहेत. मला एक सांगा की आता तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेत आहात, इतके बदल तुम्ही उतार चढाव पाहिलेत, तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामधले असले कुठले गुण आहेत की खास करून ज्यावेळी तुम्ही वेगळे झालात त्यानंतर ते प्रकर्षानं दिसून आले असं किंवा त्याला उजाळा मिळाला असं तुम्हाला वाटतं? शिंदे साहेबांचा अतिशय जवळचा सहकारी, शिंदे साहेबांचा कौटुंबिक मित्र, म्हणजे खरं बघायला गेलं तर ते 1997 साली मी आणि शिंदेसाहेब एकत्रितपणे आम्ही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून गेलो. हे त्यांचा महापालिकेतील ज्यावेळेस दिघे साहेबांच्या नेतृत्वाखालील काम करायची पद्धती होती, अतिशय हळवे, सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांना मदत करणारे एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघायचे, कमी बोलायचे, काम जास्त करायचे. आजही ते कमी बोलतात आणि काम एवढं करतात की काम झाल्यानंतर समोरच्याला कळतं की अरे माझं काम झालं, पण ते दाखवत नाहीत. आणि हा स्वभाव दिवसभर किंवा 24 तास काम करायचं, 24 तास झोप वगैरे तर कधी त्यांनी जेवण झोप वगैरे बघितलं मी बघितलं नाही. कधी आरामात त्यांना जेवताना मी बघितलं नाही, कधी आरामात झोपताना त्यांना बघितलं नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये राहण्याची त्यांची जी सवय आहे ना, त्या सवयीमुळे आणि कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची जी भूमिका नेहमी असते, त्या भूमिकेमुळे आज ते ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये चांगले नेते म्हणून ओळखले जातात. बरं, मधल्या काळामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेनी पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, तर हे आजही म्हणतो. भावनिक होतं की आजही दावा करणारे नेमकं शिवसेनेचा कार्यकर्ता, शिवसैनिक, शिवसेनेचा मंत्री किंवा शिवसेनेचा आमदार किंवा शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून प्रत्येकाला असं वाटत असतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. पण शेवटी आपला नेता मुख्यमंत्री होत असताना संख्याबळ हे फार महत्वाचं असतं आणि राजकारणामध्ये संख्याबळाला पाठिंबा जनतेचा असतो. जनतेनं संख्याबळ दिलं तरच तो मुख्यमंत्री होऊ शकतो. आज आमचं संख्याबळ नाही आहे. आज आमच्याकडे अजून आले आमचे सहकारी असे 63-64 आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला तब्बल आमच्यापेक्षा डबल आमदार त्यांचे आहेत. आणि संख्याबळानुसार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत ते मुख्यमंत्री. आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा गाडा जो आहे तो हाकतायत आणि राज्यातील जनतेला ज्या ज्या काही सुविधा पाहिजे त्या सगळ्या सुविधा देत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं आता मुख्यमंत्री आमचा व्हावा, परंतु होत असताना संख्याबळ अधिक असावं किंवा आमचं संख्याबळ जास्त व्हावं यासाठी आमच्यासारखी लोक प्रयत्न करतात. जर भविष्यामध्ये आमचं संख्याबळ जास्त झालं तर आम्ही दावा हा सांगणारच. पण हे संख्याबळ वाढण्यासाठी राजकीय लक्ष काय आहे? नाही, राजकीय लक्ष काही नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेबांचा मराठीचा मुद्दा जो बाळासाहेबांचा विचार होता ते पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही पुढे करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये हेच मुद्दे पुढे घेऊन आम्हाला आमचा जो पक्षाचा विचार आहे आणि पक्षाचा जो विस्तार आहे तो आम्हाला करता येईल राज्यामध्ये.